प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पाथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आजचा आपला विषय आहे भानू सप्तमी. भानू सप्तमीच्या दिव्य ऊर्जांद्वारे आपण आपल्या आतील शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होण्याची संधी चुकवू नये अशी ही दिव्य ऊर्जा प्रत्येकाने ग्रहण करावी. या दिवसाचे महात्म्यच इतके सुंदर आहे की पहा, 8 फेब्रुवारीला भानू सप्तमी येते. सप्तमी म्हणजेच सूर्यग्रहाशी संबंधित असणारी ही ऊर्जा. रविवारी येणारा हा दिव्य योग आपल्याला सूर्यग्रहणासमान याची फलप्राप्ती होते. या दिवशी जी काय आपण ध्यान साधना उपासना करतो किंवा मौन देखील पाळतो आणि जे काही आपण दानधर्म करतो त्याचे फळ दुप्पट तिप्पट आपल्याला मिळते. म्हणजे जी ऊर्जा आपण दुसऱ्याला जर सकारात्मक ऊर्जा दिली तर आपल्याकडे प्रवाहित होणारी ऊर्जा ही सकारात्मक असते. या दिवशी म्हणजे भानू सप्तमी म्हणजेच रविवारी 8 फेब्रुवारीला सकाळी म्हणजेच पहाटेपासून तर 9 फेब्रुवारी पहाटे 5 वाजून 1 मिनिटापर्यंत ही तिथी आहे. या कालावधीमध्ये आपण प्रत्येकाने अवश्यपणे सूर्यस्नान करा. जे रुग्ण आहे त्यांनी तर आवर्जून करा. पण प्रत्येक व्यक्तीला वाटते मी जीवनामध्ये सुदृढ सक्षम राहावे तर प्रत्येक व्यक्तीने करा. तुम्ही एरवी उशिरा उठत असाल, सूर्याला अर्घ्य देत नसाल तर काही हरकत नाही, परंतु उद्याची ही संधी कोणीही चुकू नका. कारण या दिवशी जर तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य दिला, पहा, या दिवशी सकाळी उठून स्नानादी कर्म केल्यानंतर सकाळी 7 नंतर जेव्हा सूर्योदय पंचांगामध्ये किंवा कॅलेंडरमध्ये सूर्योदयाचा टाईम दिला असतो त्यानंतर तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्या. एका तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी भरून घ्या. त्यामध्ये थोडेसे हळदी, कुंकू, अक्षता आणि गूळ पावडर टाका. तुमच्याकडे लाल पुष्प असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही. आणि त्याने सूर्यदेवांना अर्घ्य द्या. सूर्यदेवांना अर्घ्य देताना सूर्य गायत्री मंत्र जपा. जसे ओम आदित्याय विद्महे भास्कराय धीमहि तन्नो भानू प्रचोदयात. हा दिव्य सूर्य गायत्री मंत्र जपून तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्या. आणि त्यानंतर आपण हा मंत्र जपून जर सूर्यदेवांना अर्घ्य दिला तर याचे विशेष अनेक फलदायी उपयोग आपल्यासाठी आहेत. किंवा तुम्हाला जर हा मंत्र येत नसेल तर तुम्ही सूर्यदेवांची 12 नावे घेऊन देखील सूर्यांना अर्घ्य देऊ शकता. जसे ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम भानवे नमः, ओम सूर्याय नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्पे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मारीचाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम आर्काय नमः, ओम सवितरणे, ओम भास्कराय नमः. ही सूर्यदेवांची 12 नावे जपून देखील तुम्ही सूर्यनारायणांना अर्घ्य देऊ शकता. अशा प्रकारे जर तुम्ही सूर्यनारायणांना अर्घ्य दिला आणि त्यांना जर प्रार्थना केली तर बुद्धिशक्ती, आरोग्यशक्ती तुमच्यामध्ये विकसित होते. यावेळी आपल्या नाभीच्या वर स्थित असणारे आपले जे मणिपूर चक्र आहे त्यावरती या सूर्याच्या किरणा पडल्यामुळे आपण जेव्हा सूर्याला अर्घ्य देतो तेव्हा आपल्या नाभीच्या वर स्थित असणाऱ्या आपल्या मणिपूर चक्रात सूर्यकिरण पडतात. त्यामुळे काय होतं की आपल्यासाठी हे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. येथे अन्नमय कोशातील संपूर्ण अवरोध नष्ट होण्यास मदत होते. तसेच नाभीपासून थोड्याशा बाजूला थोडंसं वर एक बोटेवर स्थित असणारं आपले हे मणिपूर चक्र म्हणजे सूर्य केंद्र आहे, जे सूर्याची ऊर्जा घेऊन तुमच्या संपूर्ण शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी मदत करते. आणि जे व्यक्ती वारंवार आजारी पडतात त्यांनी तर नक्की हे सूर्यस्नान करा. याला सूर्यस्नान असे म्हटले जाते. तुमच्या संपूर्ण शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी या सूर्यस्नानाची खूप मोठी मदत होते.
रुग्ण व्यक्तीने अशा प्रकारे 10 मिनिटं, या प्रयोगाला सावकाश करायचा 10 मिनिटं लागतात. अशा प्रकारे 10 मिनिटाची ही पूजा पूर्ण विधी समजून घ्या. असे सूर्यस्नान करायचे आहे आणि आपल्या नाभीच्या वर सूर्यकिरण पकडल्यामुळे, प्रवाहित झाल्यामुळे आपला मणिपूर चक्र उत्तमरित्या कार्य करू लागते आणि आपल्यामध्ये आरोग्य शक्तीचा विकास होतो. प्रत्येक रोगात आरोग्य शक्तीची मदत मिळते. असं नाही की शारीरिक मानसिक रोगातही आपल्याला आराम पडतो. सूर्य अर्घ दिल्यानंतर डोळे बंद करून भगवान सूर्यनारायणांचे आपल्या 2 भुयांच्या मध्ये भ्रूमध्य स्थानी ध्यान करा. आणि ध्यान करताना एक दीर्घ श्वास घ्या. श्वास 1 मिनिट रोका आणि सोडताना ओम असा 3 वेळा उच्चार करा. सावकाश करा. ह्या क्रियेला वेळ लागला तरी चालेल. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, थांबा आणि सोडताना ओम असा 3 वेळेस ओमचा तुम्ही उच्चार करा आणि पूर्ण लक्ष आपले 2 भुयांच्यामध्ये भ्रूमध्य स्थानी ठेवा. कारण की सृष्टीचे मूळ ओंकार परब्रह्माचा वाचक आहे आणि सूर्यनारायणाचाही याच ओंकाराच्या उपासनेमुळे परिपूर्णतेच्या सामर्थ्याचे संपन्नता प्राप्त होते. म्हणजे आपल्यातील शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी ही दूर होण्यास मदत होते. हा योग क्वचितच येतो. रविवारीच भानुसप्तमी येते, क्वचितच येते, कारण तो वार देखील सूर्यदेवांचा आहे आणि सप्तमी देखील सूर्यदेवांची आहे. आणि या परिपूर्णतेच्या संपन्नतेमुळे मूळ गायत्री मंत्रात देखील ओंकार आहे. ओम आदित्याय नमः मध्ये ओम तर आलाच आहे. सूर्यनारायणही ओंकाराची उपासना जप करीत निरंतर विचरण करीत असतात. भगवान सूर्यनारायण देखील ओंकाराचे उच्चारण करत असतात निरंतर. आपण तर मनुष्य जन्मात आहोत, मनुष्यनीत आहोत. आपल्याला शारीरिक मानसिक भावनिक सक्षम आणि सुदृढ राहायचे असेल तर ही दिव्य ऊर्जा ग्रहण करण्याची संधी चुकू नका. सूर्यस्नानाची संधी कुणीही चुकू नका. आणि सूर्याला आपण जेव्हा अर्घ देतो, अर्घ दिल्यानंतर थोडंसं पाणी त्या आपल्या तांब्यामध्ये उरतं. ते उरलेल्या तांब्यातल्या पाण्यामध्ये पहा, हा एक दिव्य उपाय करून पहा. कुणी कितीही आजारी असो त्याला फरक पडतो. त्या पाण्यामध्ये पाहायचं आणि म्हणायचं ओम अच्युताय गोविंदाय अनंताय नाम भेषजात, असं उच्चारण करून एकतर त्या पाण्याकडे पहा आणि पाणी हे जल माझ्यासाठी अमृता समान कार्य करत आहे अशी भावना प्रकट करा. आणि हे जल तुम्ही 2 थेंब असेल, 1 थेंब असेल, किती उरलं असेल ते तुम्ही प्राशन करा. पहा, हे प्राशन केल्यामुळे काय होतं, आणि आपण ओमचा तर जप तर करतोच, ओमचा उच्चार तर करतो, पण जो आपण श्वास रोखून ओमचा उच्चार करतो त्याच्या मागचं शास्त्र असं आहे बघा. आपण जेव्हा श्वास रोखून ओमचा उच्चार करतो तेव्हा 100हून जास्त वेळा ओंकारचा जप केल्याची आपल्याला अनुभूती होते. कसे पाय, सामान्यतः आपण नित्याने जे व्यक्ती ओंकार साधना करतात किंवा सकाळी आणि संध्याकाळी स्वतःला वेळ देऊन ओंकाराचा जप करतात, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचं तेजानेच आपल्याला कळते की हे व्यक्ती ओंकाराची साधना करत असतात. भगवंताच्या शक्तीने युक्त 70,022 म्हणजे जीवन ऊर्जा मापक एकक ऊर्जेने युक्त जल आहे. असे जल जेव्हा आपण ग्रहण करतो, वैज्ञानिक म्हणतात की सामान्य व्यक्तीच्या जीवनात 6,522 म्हणजे जास्तीत जास्त 16,022 ऊर्जा असते. परंतु जे ओंकाराची उपासना करतात, उपासनेबरोबर
किंवा ओंकार साधना करता तुम्ही 2 मिनिटं वेळ द्या, 3 मिनिटं वेळ द्या किंवा सकाळी उठल्या उठल्या शांत बसून 3 वेळा ओंकार जप करा. रात्री झोपण्यापूर्वी करा. जे ओंकार साधना किंवा जप करतात त्यांच्या जीवनात 70,022 ऊर्जा बनते. मग ते जलप्राशन केले. उद्यापासूनच तुम्ही ही क्रिया करा, कारण उद्या भानू सप्तमी आहे. सूर्यदेवांना अर्घ द्या, सूर्यगायत्री मंत्र म्हणा आणि त्यातले जे पाणी उरण ते ओंकाराची साधना करत ओंकाराचा 3 वेळा दोन्ही नाद करा. त्या पाण्याकडे एकटक पहा आणि ते पाणी प्राशन करा. तुमच्यामध्ये शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या नक्कीच बदल होईल. ही दिव्य ऊर्जा अग्नितत्वाची दिव्य ऊर्जा तुम्हाला सक्षम आणि सुदृढ ठेवण्यास अत्यंत उपयुक्त आहे. यालाच म्हणतात शास्त्रीय भाषेत सूर्यस्नान. चला तर हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला नक्की सांगा कसा वाटला ते, आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्याची ही सुवर्ण संधी कोणीही चुकवू नका, ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.